नमस्कार. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं तर राज्य सरकार सुरू झाल्यापासून, सरकार नवीन आल्यापासून कोल्हापूरच्या विकासाला कुठे ना कुठेतरी गती मिळाली. मात्र हे काम जितक्या गतीनं व्हायला पाहिजे तितक्या होत नाही आहे, असं काही असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून मी आता कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर आहे. तर आता आपण पाहू शकतोय हा जो गगनबावड्याचा जो काही रोड आहे तो म्हणायला गेलं तर महामार्गाचं जे रुंदीकरणाचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये हे कॉन्क्रिटीकरणाचा जो एक दर्जा जो आपण बघितला तर त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचा का कुठला एका गल्लीबोळातला महामार्ग म्हणायचा, अशा पद्धतीचं हे जे काही काम आहे ते आपण बघू शकतोय. जवळपास याच्यामध्ये हा जो अपघात प्रवण हा जो रस्ता आहे तो आपण आता पाहू शकतो. इथं जे येणारे जाणारे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणे यांना त्रास झाल्याचं आपल्याला बघू शकतोय. जवळपास याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी हे जे काम होणार होतं मात्र अजूनपर्यंत साधारण 30 ते 40% काम पण अजूनपर्यंत झालेलं नाही. अशा प्रकारचं जे हे जे काम आहे आता या कामावरून आपण कुठेतरी याचा अंदाज लावू शकतो. जवळपास पहिल्या टप्प्यामधले जवळपास कामं झाली होती, मात्र दुसऱ्या टप्प्याला अजूनपर्यंत कुठे ना कुठेतरी त्रास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत, काही नागरिक आहेत तिथले. दादा, किती वर्षांपासून हे सगळे काम 3 वर्ष झाले चालूच आहे हे काम. काय नेमकं काय त्रास होतो तुम्हाला हे करण्याचा? काय आता पाऊस चालू झाला की आता चिखल होणार इथं पूर्ण. पण आता धुळाचा त्रास पण आहे आता उन्हाळ्यात. ऍक्सिडेंट व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळे. बरोबर झालेले आहेत तसं इथं accident. आता हे डायरेक्ट पूर्ण आलीत का नाही, हा, हे डायरेक्ट आता तिथं बारकं गेले बघा त्यांनी. बरोबर एकदम फास्ट आले एका दुसरं ओव्हरटॅक मारला चुकून समजा बरोबर बरोबर तर डायरेक्ट त्या ह्याच्यावर जाणार. बरोबर त्यांनी हेच केले, भिंतच बांधल्या पुढं बरोबर बरोबर असं. तसं म्हणायला गेलं तर आता जास्त करून आपण ये जा वगैरे करत असतो कोल्हापूरमध्ये, शहरामध्ये आपली बऱ्यापैकी काही कामं असतात. तुम्हाला इथं येताना जाताना नेमका ट्रॅफिकचा काही असा काही त्रास? ट्रॅफिक असते इथं 4-5 वाजता आणि सकाळी 9 ते 10 वाजता ट्रॅफिक फुल असते इथं. फुल असतं. फुल असते. फुल म्हणजे 15 ते 20 मिनिटं लागतात इथनं फक्त बाहेर पडायला, 200 मीटर जायला. बरोबर. मात्र इथं काय नागरिकांना काही त्रास वगैरे होतो, त्याच्या काय तुम्ही तक्रारी वगैरे दिल्या होत्या? तक्रारी तशा कोण टायमिंग नसल्यामुळे कोण थांबत पण नाही, काय नाही. इथनं जायच्या टायमिंगला जात्या ते गगनबावडा हायवे असल्यामुळे काय थांबू शकत नाहीत ना ते. त्यात संध्याकाळची मोठी वाहनं असतात त्यामुळे काहीच फुटलं दिसत नाही. खरं तर काहीच मोठ्या प्रमाणात असं काही दिसत नाही, अशा पद्धतीचं काही म्हणणं आहे. दादा, तू नेमकं कुठं राहतोस? मी इथलाच आहे प्रॉपर. इथं कसं झालंय आता ऍक्सिडेंट वगैरे होत्यात, बरेच नागरिकांना ऍक्सिडेंटचा धोका वगैरे आहे. प्लस आता ऍक्सिडेंट होत्या दोहीचा पण आहे आणि दोहीला इथं टँकरही वापरतात. ते टँकर पण वारंवार फिरवत नाहीत, काय ना तिथंच लावून फिरलेला असते, धुळा उडते. बरोबर. ऍक्सिडेंट वगैरे झालेत त्यामुळे मित्रांचं पण बरेच अपघात झालेत माझ्या. त्यामुळे काय रस्ता लवकरात लवकर व्हावा, दात घ्यावी यांनी. पालकमंत्री पण तुमच्या भागाला होय, पण त्यांनी पण काहीतरी बघायला पाहिजे ना, त्यांचं पण काहीतरी जबाबदारी आहे. त्यांनी पण बघायला पाहिजे, त्यांनी पण कुठेतरी फोर्स करून कम्प्लीट करायला पाहिजे फास्ट. खरं तर आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत. दादा, तुम्ही इथून किती दिवस प्रवास करतात? हमको नहीं आता, मैं बाहर का हूँ. बाहेर घ्या. ओके. खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे किंवा हा जो महामार्गाचा मुद्दा आहे हा मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दादा, इथं तुम्ही जाता येता काय नेमका तुम्हाला त्रास होतो? अहो, कमरा मोडल्यात. आमदार खासदार यांनी जर लक्ष द्यावं. आता नवीन ही जी आपली पंचायत समिती झाली, जिल्हा परिषद झाली, त्या नेत्यांनी जर लक्ष घालावं. सगळा शेतकरी वर्ग इकडे राहतोय, कळे भामटे म्हणा, बाजारभाव म्हणा, इकडं रोज कोल्हापूरला माणसं ये जा करतात, काम करतात, जॉब करतात. पण रात्रीच्या वेळी ही धूळ उडत्या आणि ह्यो रस्ता गेली कित्येक वर्ष असाच आहे. किती वर्षांपासून तरी मी बघतोय तरी हा रोड 3 ते 3.5 वर्ष झाला हा असाच आहे. असाच आहे. असाच आहे. 3 मध्ये काही सुधारणा नाही, काही नाही. हा जो टप्पा आहे ह्या टप्प्यात काय कामच झालेलं नाही. मागच्या वर्षी तर मला वाटते हे जे मध्ये मोहऱ्या केल्या म्हणजे स्थानिक लोकांनी बाबा पुराचा धोका येईल म्हणून त्यांचं पण बरोबर आहे, त्यासाठी जरा काम बंद होतं. पण त्यानंतर स्पीडच नाही कामाला काय. आणि रात्रीच्या वेळी तर बघा तुम्ही, हे धुरळा प्रचंड असतोय. जरी फॅमिली जर लहान मुलांची जायची म्हणली ह्या रोडनं तर ते फॅमिली घेऊन जाऊ शकत नाहीत. कम्प्लीट कंबड मोडलेला आहे आणि इकडे शेतकरी वर्ग आहे कम्प्लीट. म्हणजे ही जॉब करणारी माणसं ह्या भागात भरपूर आहेत, त्यामुळे रोजगारी माणसं आहेत. किंवा धोकादायक रस्ता झालाय पूर्ण. कारखाना देखील आहे. आहे, साखर कारखाना पण आहे. बघा जे काय आता फंड्स उपलब्ध करायचे, जे काय बाबा राजकीय लोक आहेत त्यांनी जरा लक्ष घालावं, गोरगरिबांच्या लक्ष राहील या पद्धतीने जरा व्हावं अशी आमची इच्छा आहे. खरं तर जो गगनबावड्याचा जो मेन मार्ग आहे तिथं पालकमंत्री पण तिथंच आहेत, आमदार चंद्रदीप नरके आहे तिथं.
खरं तर यांनी कुठं लक्ष घालायला पाहिजे. घालायला पाहिजे 100% आहे हो. आता ते त्यांच्या दृष्टीनं आता काय करत बघूया. आता आमचे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब पालकमंत्री आहेत, आरोग्यमंत्री आहेत, चंद्रदीप साहेब पण 3-4 वेळा टर्मला इथं झालेले आहेत, आमचे PN पाटलांचे चिरंजीव राजेश पाटील साहेब पण आहेत. सर्वांनी मिळून हा रस्ता करावा. यामध्ये बाबा कुठले राजकीय हस्तक्षेप करू नये. हे बाबा सर्व हे सगळे तुमचेच मतदार आहेत, कोण गट तड मानू नये. पण बाबा जीवाशी खेळल्यासारखा हा रस्ता झालेला आहे. पाऊस पडला की साहेब इथनं गाडी घालून दाखवायची. फक्त पाऊस पडला इथं की रबडीच असते सगळी इथं. आता मी गेली ह्या रोडला 2 वर्ष तर कंटिन्यू आहे, माझं काम सुरू आहे इकडल्या भागात. त्यामुळे 2-3 वर्ष आहेच मी ह्या भागात कंटिन्यू. त्यामुळे रस्ता बघतोय मी असाच आहे, त्यात काय फरक झालेला नाही. तुमच्या दृष्टीने बाबा आमचं काय बाबा कुठल्याही नेत्याशी वैरत्व नाही, काय नाही. पण आता पालकमंत्र्यांनी त्यांचं भाग नंदनवन केला, हा पण करतील ही गॅरंटी आहे मला. पण फक्त लवकर व्हावा ही इच्छा, बाकी काय नाही. जसं की आता या नागरिकांच्या आपण काही प्रतिक्रिया बघितल्या. गेल्या काही दिवसांपासून म्हणायला गेलं तर जवळपास गेल्या काही वर्षांपासून साधारण 3 ते 4 वर्षांपासून हा जो महामार्ग आहे तो रखडलेला कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हापूर पासून हा जवळपास कोकणाला जोडणारा जो मुख्य महामार्ग जो आहे तो आपल्याला त्यापैकी हा एक महामार्ग आहे. अतिशय महत्वाचा हा जो महामार्ग आहे असं म्हणावं लागेल. मात्र या 3 वर्षांपासून हे जे काही काम रखडलेलं आहे याच्यातून काही नागरिक आपल्याला त्यांनी जो एक रोष व्यक्त केलाय तो आपल्याला आता पाहायला मिळाला. नक्कीच प्रशासनाने या सगळ्याची दखल घ्यावी असं काही नागरिकांचं हे जे म्हणणं आहे ते आपण आता ऐकलं. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.